तर मंडळी आलोय आपण हॉटेलच्या आतमध्ये. या बाजूला सिद्धेश कदम साहेब आहेत जे आपले हॉटेलचे ओनर आहेत. तर सिद्धेश कदम साहेब, पहिल्यांदा तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आम्ही पहिल्यापासून हॉटेल बिझनेस मध्ये आहेत का? नाही, 2001 चालू केलं आपण हॉटेल. वडिलांनी VRS घेऊन इथे हॉटेल ओपन केलं. 12वीला होतो. 12वी नंतर कॉलेज वगैरे न करता डायरेक्ट मी हॉटेलमध्ये. एखाद्याच्या मनामध्ये कसा विचार येतो की माझी आई चांगलं जेवण बनवते किंवा मला कुकिंगची आवड आहे तर आपण हा हॉटेल टाकायचा विचार करतो. पण तुमच्या बाबतीमध्ये काय झालं होतं? म्हणजे छोटी खानावळ म्हणून चालू केलेली हॉटेल. पहिले स्टार्टिंगला आईने सगळं दाखवलं, त्यामुळे आईने सगळं शिकवल्यानंतर आम्ही स्टेप बाय स्टेप थाळ्या वाढवत गेलो. 2001ला आमच्याकडे 3 ते 4 थाळ्याच होत्या. आज काहीतरी मे बी 75-80 थाळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. फिशमध्ये, चिकनमध्ये, मटनमध्ये, मालवणी पद्धतीचं घरगुती जेवण मिळण्यात येतं. मस्त मस्त, खूप छान आहे. म्हणजे टोटल तरी किती सिटिंग असतील आपल्या हॉटेलमध्ये? सिटिंग म्हणजे एका टायमाला 120 माणसं बसू शकतात ना? चालेल चालेल. एकदम सुंदर हॉटेल आहे. तर सिद्धेश कदम, हॉटेल तर आपण बघितला, पण तुमचं मला किचनही बघायला आवडेल. म्हणजे तुम्ही कसं जेवण बनवताय आणि काय काय व्हरायटी आहे जेवणामध्ये ते बघायला आवडेल. चालेल, धन्यवाद संधी देण्यासाठी. थँक्यू. ते आलोय आता यांच्या किचन मध्ये आणि बघताय तुम्ही एखादी थाली सजवताना. सुरमई थाली आहे ना? हा, 3 in 1 सुरमई. अच्छा, 3 अलग अलग प्रकारचे सुरमई आहेत काय? ही सुरमई तवा फ्राय आहे आणि ही ब्राऊन ग्रेव्ही मध्ये आहे सुरमई, आणि ही आता ऑरेंज ग्रेव्ही देतोय. जर एखाद्याला ही फिश ही थाली ऑर्डर करायची असली तर या थालीचं नाव काय आहे? 3 in 1 म्हणायचं आपण. 3 in 1 सुरमई ना? 3 in 1 सुरमई म्हणजे किंग साईज सुरमई आहे. त्याचे 3 पीस आहेत आणि बाकीचे सर्व रस्सा वगैरे आहेत. आणि बघताय तुम्ही लोणचा, चटणी सर्व काही भेटत असतं. एकदम भारी डिश सुरुवातीलाच किचन मध्ये आल्यावरती बघायला भेटली. आणि या बाजूला देवेंद्र आहे, तोही बघा काहीतरी डिश बनवताना दिसते. काय आहे? मोरी चिकन मसाला, शार्क मसाला काय? हा, मोरी मासा म्हणजे शार्क आणि त्याचाच मसाला. बघा सर्व प्रकारचे मासे इथे बघायला भेटतात. बेबी शार्क. इकडे बघा तुम्हाला वडे, कोंबडी वडे बोलतात ना याला, कोंबडी वडे इकडे बनवताना दिसतात. म्हणजे तुम्ही इकडे येत आहे. तुमचं नाव काय साहेब? शेखर साहेब. आपल्याकडे वडे भेटतात, तर वड्याऐवजी आणखी काय काय भेटत असते? चपाती मिळते, भाकरी आणि चपाती. तंदुरी रोटी नाही सुरू केली ना? तंदूरचं पण नवीन डिझाईन मध्ये बनवतो, त्यामुळे थोडा ब्रेक घेतो. पण तुम्ही येत आहे तर मासली सोबत तर भाकरीच खाण्याचा जो मजा आहे आणि कोंबडी वडे खाण्याची मजा आहे ती कुठंच नाही. चालेल, मासली सोबत चिकन, मटन आणि ते पण सर्व भेटत असते ना? ऑल इन वन वगैरे. साहेब आहेत इथे हॉटेलचे मॅनेजर. जे काय तुम्ही साहेब दिला ना आम्हाला, सर्व मजा आली. लोणचा म्हणा, ज्या कढी दिल्या होत्या ती म्हणा, सर्वात जास्त तर मला रस्सा आवडला. रस्सा एकदम भारी होता. आणि जी भाकरी दिली ना तुम्ही आणि जी गरम गरम सर्व करताय ती ही पद्धत मला तुमची आवडली. तर ओव्हरऑल खूप मजा आली तुमच्या इकडे जेवण करायला. आता जी तुम्ही आम्हाला थाली दिली होती 3 in 1 सुरमई, तर ती आता आम्ही 2 माणसं असल्यामुळे थोडी जरा जास्त हेवी वाटली. तर किती जण आले पाहिजे ही मासली खायला? मिनिमम 3 people. तिघांसाठीच आपण ते प्रयोजन केलेलं. तिघांसाठी म्हणजे प्रॉपर सफिशियंट आहेत ना? 3 सुरमईच्या मोठ्या मोठ्या पीस येतात आणि भाकरी आणि चपाती पण भेटत असते ना? तर 3 जणांसाठी एकदम बरोबर आहे. या थालीची रेट काय असेल 3 in 1 सुरमईची? आपण त्याची 1399. मार्केटमध्ये कसं सुरमईचे दर हे फ्लेक्झिबल असतात. जो आज आहे तो उद्या नाही. आजला 750, 800, 900 पर्यंत सुरमई जातात. पण आमचं मेनू कार्ड हे स्टेबल असतं. ते काय आपण सीझनमध्ये एकदा चेंज करतो, पर इयर एकदा चेंज. बाकीचे पूर्ण वर्षभर सेम असतं ना? तर 1400 रुपयामध्ये म्हणजे 3 जण येतात तर तुम्ही पोटभर जेवू शकता. तर आम्ही तर सुरमईची थाली खाली, तर सुरमईच्या थालीऐवजी आणखी या डिश मध्ये काय काय भेटतंय? आम्ही कोळंबी ठेवलेली आहे. 3 in 1 प्रॉन्स आपल्याकडे मिळते. 4 in 1 थाळी एक आहे, त्याच्यामध्ये सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी 4 व्हरायटी मिळते, जे 4 खाऊ शकतात. अशा वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर महाराजा थाळी तर आमची जगप्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ फिशेस आपण मिळतो. ते 6 ते 7 लोक 4-4.5 हजारमध्ये आपण त्याची प्राईस. 6 ते 7 लोक 4-4.5 हजारामध्ये येऊ शकतात ना? आणि आठवड्याच्या सर्व दिवशी तुमचं हॉटेल चालू असतं ना? कधी बंद नसतं ना? आणि 11 ते रात्री 11 हा आपली वेळ आहे. 12 तासामध्ये कंटिन्यूस चालू. सकाळी 11 ते रात्री 11 म्हणजे कधी पण या, तुम्हाला पाहिजे ते मासे भेटत असतात आणि एकदम फ्रेश. ग्राहक वर्गाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज नेमका आमचा वर्धापन दिन आहे. त्या दिनानिमित्त पण सर्व लोकांना, सर्व ग्राहकांना
खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. मस्त एकदम जेवण देत आहे. तर तुम्ही कधी या, कोणतीही मासली खायची असेल तर नक्की रत्नागिरीमध्ये आल्यावरती आमंत्रण हॉटेलला नक्की भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आली. तर मंडळी, किचन वगैरे बघून आलोय आपण आणि या बाजूला प्रभूने साहेब आहेत ज्यांनी सुरमई मागवली बहुतेक ना. हो, कसं वाटलं जेवण इकडचं? जेवण छान आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पुण्याचा आहे आणि मी एवढा पहिल्यांदा मोठा सुरमई बघितला म्हणजे अप्रतिम आहे. फ्राय आहे आणि चवही छान आहे एकदम. वहिनी पण आहे तिकडे. वहिनी, तुम्हाला कसं वाटलं जेवण? छान आहे ना. अच्छा, सोलकढी वगैरे मस्त आहे ना. आणि या बाजूला तुम्हाला असलम साहेब दिसतात, त्यांच्या फॅमिली सोबत आले जेवण करण्यासाठी. आणि जेवणामध्ये बहुतेक मटन थाली मागवली ना साहेब तुम्ही? चिकन आणि कोंबडी वडे आणि भाकरी सर्व काही खाल्लंय. काय बोलणार जेवणाबद्दल, थालीबद्दल काय बोलणार? खूपच छान आहे जेवण इथे. आम्ही नेहमी इथेच येतो. आल्यानंतर रत्नागिरीमध्ये रेग्युलर कस्टमर आहेत काय आमंत्रण हॉटेलचे? आणि जेवण पहिल्यापासून तसंच आहे? काय टेस्ट मध्ये चेंज वगैरे आहे? नाही आहे तसंच. छोटू, तुझं नाव काय? जिशांक. अरे वा, मस्त नाव आहे. तुला पण आवडते काय चिकन? हा, चिकन. आणि इथे दीदी पण आहे. दीदी, तुला काय आवडते? चिकन आवडते. आणि या बाजूला आणखी एक फॅमिली दिसते तुम्हाला, मुंबईवरनं आलेली आहे. तर काय म्हणणार, इकडे कोणी तुम्हाला रिकमेंड केलं इथे रत्नागिरीमध्ये आल्यावरती? रिकमेंड केलं कारण की मी रत्नागिरीला पहिला येऊन इथे खाल्लेली फिश थाली वगैरे. अच्छा, तुम्ही प्रॉपर रत्नागिरीचे आहेत काय? काय नाव आहे तुमचं? तेच बेकर. आणि याच्या आधी कधी खाल्लं होतं तुम्ही इथे जेवण? मागच्याच वर्षी खाल्लेलं आम्ही, पापलेट फ्राय वगैरे खाल्लेलं. सो मग आम्ही रिकमेंड केलं की या आपण भेट देऊया. म्हणजे मोस्टली आपल्या बाहेरनं पाहुणे आले की तुम्ही हाच हॉटेल रेकमेंड करताय ना? हॉटेल आमंत्रण रत्नागिरीमध्ये येत आहे. आवडली ना चव? हो, चालेल. थँक्यू. तर सुलतान साहेब, मस्त हॉटेलमध्ये घेऊन आलं, तर काय ऑर्डर करणार? म्हणजे एखादा इकडे आला तर तुम्ही काय सजेस्ट करणार त्याला? मी जास्त तर माझ्या फॅमिली बरोबर येतो आणि माझ्या बायकोला इथली जी आहे 3-in-1 सुरमई थाली आवडते. ती म्हणजे ती आवडीने खाते. म्हणजे आत्ताच मी किचनमध्ये बघितलं 3-in-1 थाली सजवताना, आणि ते जेव्हा साहेब सजवत होते तेव्हाही मला वाटलं की आपण ही ट्राय करूया ती किंग साईज वाली सुरमई. आणि सर्व प्रकारचे मासे भेटतात इथे. बांगडा थाली, मांदेली, तिसऱ्या, खेकडा. वा, खेकडा पण भेटतो ना? क्रॅब, लाईव्ह क्रॅब वगैरे बघायला भेटेल आपल्याला? आज नाही. अच्छा, पण लाईव्ह क्रॅब पण इकडे तुम्ही आले तर तुम्हाला दाखवू शकतात साहेब. आणि बोंबील, पॉम्पलेट, सर्व प्रकारचे मासे तुम्हाला इकडे खायला भेटतील. तर आता आपण ऑर्डर करूया सुरमई थाली ना? चालेल. तर आता सर्व हॉटेल फिरून झालंय. आता थाली बघूया कशी येते आणि मासलीची आणि मसाल्यांची चव कशी आहे ते बघूया. मंडळी, आलेली आहे 3-in-1 सुरमई थाली. आणि इकडे बघताय तुम्ही, जसं मी तुम्हाला किचन मध्ये दाखवलं, 3 अलग अलग प्रकारचे सुरमई आहेत आणि अलग अलग त्यांना हे मसाले लावलेले आहेत. ही पहिली वाली ऑरेंज ग्रेव्ही आहे, दुसरी ब्राऊन ग्रेव्ही आहे आणि तिसरी अच्छा सुरमई तवा फ्राय आहे ना, नॉर्मल तवा फ्राय. आणि सोबत तुम्हाला भाकरी पण आहे, चपाती पण आहे आणि अलग अलग हे रस्से पण आहेत. ही फिश करी आहे ना, फिश करी, सोलकढी, कोकम कढी, कोकम सार, हा कोलिम चटणी पण आहे आणि सुरमईचं लोणचं आणि चटणी आणि सॅलड पण दिसतंय तुम्हाला. म्हणजे भरपूर काही बघायला भेटतं एकाच थालीमध्ये. तर इकडे येत आहे तर नक्की ट्राय करा, ही ऑर्डर करा, तुम्हालाही आवडेल. आता बघूया टेस्ट करून सुरमई कशी लागते ती. हाँ सुल्तान भाई, सुबह से कुछ खाया नहीं ना? चलो फिर अभी काम में बिझी थे, आता खाऊया बघूया. ते सुलतान साहेबच सप्लाय करतात मोस्ट ऑफ द हॉटेलमध्ये रत्नागिरीमध्ये आणि त्यांच्या इकडचीच सुरमई. आणि सुरमई म्हटलं तर तुम्हाला किंग साईज सुरमई भेटली तर तुम्हाला आवडेलच. चालेल, तर आता झालंय सर्व टेस्ट वगैरे करून, आता जेवण एन्जॉय करूया आणि पुढे